हे गुरुजी कशाला आलेत? पूजा वगैरे आहे का तुमच्या घरी? नाही, अर्चनाची पत्रिका दाखवायची होती त्यांना. हिची पत्रिका? काही प्रॉब्लेम वगैरे आहे का? प्रॉब्लेम वगैरे काहीच नाहीये. मग ही पत्रिका वगैरे? मावशी मावशी आई जरा घाईत आहे, मी सोडून येते तिला. हा आई ये ना, ये. हे बघ, सगळं ठीक आहे ना? मी ते सगळं तुला नंतर सांगेन, प्लीज. ठीक आहे, मी आत्ता जाते, पण नंतर मला सगळं सांगितलं पाहिजेस. हा, ग्रहांची स्थिती पाहता पत्रिकेत मंगळ आहेच, पण पंचम स्थानी राहू बसलाय, त्यामुळे जरा कठीण वाटतंय एवढंच. अहो पण यावर काही उपाय? हो आहेच. राहूची शांती करण्यासाठी यांना शिवशंकराचं अनुष्ठान करावं लागेल. त्यासाठी ओम नमः शिवायचा जपही करावा लागेल. तुला सकाळी मी एवढं सांगितलं तरी तू तशीच वागतेस. आई काय झालंय? काय झालंय? काय तिने पायात काय घातलंय ते बघ. काय आहे? सँडल घातली. ते मलाही माहितीये, पण त्या सँडल किती उंच टाचाच्या आहेत ते बघ. अगं, गरोदर स्त्रीने एवढ्या उंच टाचाच्या चपला घालायच्या नसतात ग बाई. बाहेर गेलीस, पाय मुरगळला, पडलीस, केवढ्याला जाईल हे सगळं? हे बघ, गुरुजींनी तिची पत्रिका बघितली. त्यांचं असं म्हणणं आहे की पुत्रस्थानी राहू आलाय. त्याची शांती करायची असेल तर हिला रोज 10,108 वेळा ओम नमः शिवायचा जप करावा लागेल. तो तर करावाच लागेल ना. मावशी, हे सगळं काय चाललंय? अगं, हे सगळं करण्यापेक्षा ना तिने डॉक्टरांकडे जायला हवं, आणि त्यासाठी चालेल. थांब आर्या. अर्चना या घरची सून आहे. तिने कसं वागायचं, काय करायचं हे मी ठरवणार, तू नाही. मावशी, म्हणजे मी कार्य, मला तुला असं काही बोलायचं नव्हतं ग, पण तू समजून का घेत नाहीये? विश्वाला मूल होणं अतिशय गरजेचं आहे. या वंशाला दिवा हवाय. आज बाळ न होण्याचा जो काही मी निर्णय घेतलेला आहे तो फक्त तुझ्या प्रेमासाठीच. अजय, आज इतकी मोठी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली आहे. अर्जुनचा सगळा बिझनेस तुला एकट्याला सांभाळावा लागेल. मला खात्री आहे की तू व्यवस्थित सांभाळशील. एवढा हुशार आहे माझा नवरा. पण तुला कोणाच्या ना कोणाच्या तरी मदतीची गरज लागणारच ना. आर्या बघ, अर्जुनच्या पाठीशी कशी खंबीरपणे उभी राहिली, तशी मी तुझ्या पाठीशी उभी राहील. तुला प्रत्येक गोष्टीत मदत करेन. तेव्हा कुठे आपण आपला बिझनेस जास्तीत जास्त मोठा करू शकतो, आपले पाय खंबीरपणे रोवू शकतो. पण आता जर आपल्याला बाळ झालं आणि मी जर त्याच्यात गुंतले तर मात्र तू एकटा राहशील. मिताली, तू म्हणतेस त्याच्यात पॉइंट आहे, पण हे बघ, तुला काही दिवस तर हे सगळं सहन करावंच लागेल ना. जोपर्यंत ते पेपर्स आपल्या हातात येत नाही तोपर्यंत. पण तोपर्यंत जर आपल्या हातातून वेळ निघून गेली तर आपण काय करणार आहोत अजय? मला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर अबॉर्शन करणं खूप गरजेचं आहे. मावशी सांगते आणि तू ऐकतेस, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का आर्या? तुझे दादा पण माझ्यावर चिडले. ते म्हणाले की डॉक्टरकडे जायचं सोडून तू जपतप काय करत बसलीस. हे बघ, देवाचं करायचं नाही असं म्हणत नाहीये मी. माझाही देवावर विश्वास आहे. अगं, पण आपणही स्वतःहून काहीतरी प्रयत्न करायला हवे. ठीक आहे, पण आर्या, संध्याकाळच्या आत परत यावं लागेल, कारण संध्याकाळी मला पुन्हा जप करायला बसायचं. तोपर्यंत येऊ आपण, पण आत्ता निघूया. काय ग, दोघे कुठे निघालात? मावशी, मी अर्चनाला घेऊन डॉक्टरांकडे जाते.